नमस्कार मित्रांनो, मराठवाडा आणि आसपासच्या भागातील रेल्वे कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून नवीन रेल्वे मार्गाची मागणी होत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच 21 महत्त्वाच्या प्रस्तावित रेल्वे मार्गाबद्दल माहिती घेणार आहोत. यातील काही मार्ग प्रस्तावित आहेत, काही बाबत सर्वेक्षण किंवा पुढील प्रक्रियेची मागणी आहे, तर काही मार्गासाठी अजून पाठपुरावा होणे गरजेचे आहे. त्यामुळे हे सर्व मार्ग मंजूर झाले किंवा काम सुरू झाले असे समजू नका. चला तर मग एक एक करून पाहूया. तर पहिला मार्ग आहे छत्रपती संभाजीनगर ते चाळीसगाव. हा मार्ग मराठवाड्याला उत्तर महाराष्ट्राशी जोडण्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. संभाजीनगर आणि चाळीसगाव दरम्यान थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळाल्यास प्रवाशासोबतच व्यापार आणि माल वाहतुकीलाही फायदा होऊ शकतो. दुसरा मार्ग आहे छत्रपती संभाजीनगर ते धाराशिव. या प्रस्तावामुळे मराठवाड्यातील अनेक महत्त्वाचे भाग एकमेकांशी जोडले जाऊ शकतात. बीड, गेवराई, मांजरसुंबा, वाशी, येरमाळा आणि येडशी या भागांना रेल्वे नेटवर्कशी जोडण्याच्या दृष्टीने हा मार्ग महत्त्वाचा मानला जातो. विशेषतः बीडसारख्या जिल्ह्यासाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. तिसरा मार्ग आहे छत्रपती संभाजीनगर ते पुणे. या मार्गामुळे मराठवाड्याला पुण्याशी अधिक थेट कनेक्टिव्हिटी मिळू शकते. गंगापूर, नेवासा, शनी शिंगणापूर, अहिल्यानगर आणि शिर्डी परिसराला जोडण्याच्या दृष्टीने हा मार्ग महत्त्वाचा ठरू शकतो. याच प्रकारे चौथा मार्ग आहे रोटेगाव ते कोपरगाव. हा सुमारे 22 किलोमीटरचा प्रस्तावित मार्ग आहे. अंतर कमी असलं तरी हा मार्ग मराठवाड्याला कोपरगाव आणि पुढील रेल्वे नेटवर्कशी जोडण्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. पाचवा मार्ग आहे शिर्डी, संगमनेर आणि पुढे पुणे. शिर्डी हे देशातील प्रमुख धार्मिक स्थळांपैकी एक आहे. संगमनेर आणि पुणे ही महत्त्वाची व्यापारी शहरे आहेत आणि औद्योगिक केंद्रे पण आहेत. त्यामुळे या भागांना रेल्वे जोडल्यास पर्यटन आणि व्यापार आणि प्रवासाला मोठा फायदा होऊ शकतो. सहावा मार्ग आहे शहागड ते अंबड, जालना आणि पुढे खामगाव. हा मार्ग मराठवाडा आणि विदर्भाला जोडण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. जालना, चिखली, बुलढाणा आणि पुढील विदर्भाशी कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी या मार्गाचा मोठा फायदा होऊ शकतो. तशाच प्रकारे सातवा मार्ग आहे जालना ते जळगाव. या मार्गामुळे मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र यांच्यातील रेल्वे कनेक्टिव्हिटी आणखी मजबूत होऊ शकते. अजिंठा आणि फरदापूर परिसराच्या दृष्टीने हा मार्ग महत्त्वाचा ठरू शकतो. तर आठवा मार्ग आहे परळी वैजनाथ, पाथरी आणि सोनपेठ. परळी वैजनाथ आणि पाथरीसारख्या धार्मिक स्थळांना अधिक चांगली रेल्वे कनेक्टिव्हिटी धार्मिक पर्यटनाला चालना मिळू शकते. नववा मार्ग आहे घाट नांदूर ते श्रीगोंदा. हा मार्ग मराठवाड्याला पश्चिम महाराष्ट्राशी जोडण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरू शकतो. या भागातील प्रवासी आणि मालवाहतुकीसाठी नवीन पर्याय उपलब्ध होऊ शकतात. तर 10वा मार्ग आहे पाटोदा, जामखेड आणि माही जळगाव. बीड आणि अहिल्यानगर परिसराला रेल्वे कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी हा प्रस्ताव महत्त्वाचा आहे. या भागाला मुख्य रेल्वे नेटवर्कशी जोडण्यास याचा फायदा होऊ शकतो. 11वा मार्ग आहे लातूर रोड ते बोधन. हा मार्ग मराठवाड्याला तेलंगणाशी जोडण्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. लातूर, नांदेड आणि सीमावर्ती भागातील प्रवास आणि व्यापारासाठी या मार्गाचा फायदा होऊ शकतो. तर 12वा मार्ग आहे जळकोट, मुखेड, नरसी आणि बिलोली. नांदेड आणि लातूर परिसरातील अनेक भागांना रेल्वे नेटवर्कशी जोडण्याच्या दृष्टीने हा प्रस्ताव महत्त्वाचा आहे. तर 13वा मार्ग आहे लातूर परिसरातून कर्नाटककडे जाणारी नवीन रेल्वे जोडणी. लातूर जिल्ह्याला कर्नाटकशी जोडण्यासाठी या प्रकारच्या रेल्वे कनेक्टिव्हिटीची मागणी आहे. यामुळे व्यापार, उद्योग आणि प्रवासाला मोठा फायदा होऊ शकतो. तर 14वा मार्ग आहे नांदेड ते बिदर. नांदेडला कर्नाटकातील बिदरशी जोडणारा हा मार्ग मराठवाडा आणि कर्नाटक यांच्यातील रेल्वे कनेक्टिव्हिटी मजबूत करू शकतो. 15वा मार्ग आहे वाशिम ते बडनेरा. या मार्गामुळे वाशिमला अमरावती आणि विदर्भातील प्रमुख रेल्वे नेटवर्कशी अधिक चांगली जोडणी मिळू शकते. याच प्रकारे 16वा मार्ग आहे मंगरुळपीर ते कारंजा. वाशिम जिल्ह्यातील या भागांना रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळाल्यास स्थानिक प्रवासी, शेतकरी आणि व्यापाऱ्यांना फायदा होऊ शकतो. तर 17वा मार्ग आहे वाशिम ते यवतमाळ. हा मार्ग मराठवाड्याच्या सीमावर्ती भागाला विदर्भातील यवतमाळशी जोडण्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. कृषी, मालवाहतूक आणि प्रवासाच्या दृष्टीने याचा फायदा होऊ शकतो. याच प्रकारे 18वा मार्ग आहे यवतमाळ ते आदिलाबाद. महाराष्ट्र आणि तेलंगणा यांच्यातील रेल्वे संपर्क मजबूत करण्यासाठी हा मार्ग महत्त्वाचा ठरू शकतो. तर 19वा मार्ग आहे यवतमाळ, घाटंजी, पांढरकवडा आणि उमरखेड. या भागातील ग्रामीण आणि आदिवासी भागांना
रेल्वे नेटवर्कशी जोडण्यासाठी हा महत्त्वाचा प्रस्ताव आहे. अशाच प्रकारे 20वा मार्ग आहे पुलगाव, आर्वी, तळेगाव आणि आष्टी. वर्धा जिल्ह्यातील या भागांना रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळाल्यास प्रवास आणि स्थानिक व्यापारासाठी मोठी सुविधा निर्माण होऊ शकते. तर याच प्रकारे 21वा मार्ग आहे गडचिरोलीकडे जाणारी रेल्वे कनेक्टिव्हिटी. गडचिरोलीसारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यासाठी रेल्वे कनेक्टिव्हिटी अत्यंत महत्त्वाची आहे. रेल्वे आली तर शिक्षण, आरोग्य, रोजगार, व्यापार आणि उद्योगासाठी नवीन संधी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे गडचिरोलीला मुख्य रेल्वे नेटवर्कशी जोडण्याच्या ग्रामीण विशेष महत्त्व आहे. तर मित्रांनो, हे होते मराठवाडा, विदर्भ आणि आसपासच्या भागांना जोडू शकणारे 21 महत्त्वाचे प्रस्तावित रेल्वे मार्ग. यातील अनेक भागामध्ये लोक दशकानुदशके रेल्वेची वाट पाहताना दिसत आहेत. म्हणून आता गरज आहे ती या प्रस्तावाचा सातत्याने पाठपुरावा करण्याची. आपल्या भागातील खासदारांनी हे प्रश्न केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयासमोर मांडण्याची गरजेचे आहे. संबंधित प्रस्तावाचे सर्वेक्षण झाले आहे, DPR तयार आहे का, पुढची प्रक्रिया काय आणि प्रकल्प पुढे नेण्यासाठी काय अडचणी आहेत, हे प्रश्न लोकप्रतिनिधींना लोकांनी विचारले पाहिजेत. आणि मित्रांनो, तुमच्या भागातील रेल्वे प्रश्न तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. या 21 पैकी तुमच्या जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाची रेल्वे मार्ग कोणता? कमेंटमध्ये मार्गाचे नाव लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. जय महाराष्ट्र. धन्यवाद.